श्रोते हो, सकाळचे 11:57 झाली आहेत. ऐकूया ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 3 दिवसांच्या सेशल्स दौऱ्यावर रवाना झाले. भारत आणि सेशल्स दरम्यानच्या राजनैतिक संबंधांना यावर्षी 50 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे. या दौऱ्यात ते सेशल्सचे राष्ट्रपती डॉ. पॅट्रिक हार्मनी यांच्याशी द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याबाबत आणि हिंद महासागर क्षेत्रातील शांतता, प्रगती आणि सुरक्षिततेवर चर्चा करतील. तसंच अनिवासी भारतीय समुदायाशीही पंतप्रधान मोदी संवाद साधणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधतील. हा या मालिकेचा 135वा भाग आहे. आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या तसंच YouTube चॅनल्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून हा कार्यक्रम ऐकता येईल. राज्य मंत्रिमंडळानं शहीद जवानांच्या वीरमाता, पत्नी आणि अधिकृत वारसांच्या नावे शासनाकडून दिल्या जाणाऱ्या शेतजमिनीच्या हस्तांतरणावरील मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतलाय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली. तसंच माथेरान इथं 5 एकर पार्किंगसाठी जागा आणि नागपूर जिल्ह्यातील कादा इथं क्रीडा संकुलासाठी 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. नागपूर महानगरपालिकेचा वर्ष 2026-27चा प्रस्तावित अर्थसंकल्प आज विशेष सभेत सादर केला जात आहे. यावेळी 2025-26चा सुधारित अर्थसंकल्पही सभागृहात सादर केला जाणार आहे. येत्या आठवड्यात राज्यभरात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात येत्या 30 जूनपर्यंत पावसाचा जोर असेल आणि किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. विदर्भातही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघातर्फे आयोजित पुरुष प्रो लीग हॉकी स्पर्धेत काल रात्री भारतानं पाकिस्तानचा 7-1 असा दारुण पराभव केला. भारत आयर्लंड यांच्यात 2 T20 सामन्यांच्या मालिकेत काल पहिल्या सामन्यात आयर्लंडनं 34 धावांनी विजय मिळवला. आयर्लंडनं प्रथम फलंदाजी करत दिलेलं 182 धावांचं आव्हान गाठताना भारतीय संघ 19व्या षटकात 148 धावांवर सर्वबाद झाला. मालिकेतला दुसरा सामना उद्या होणार आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल. नमस्कार.